माझ्यावर कुठलाही हे जे आरोप करता हे सगळं खोटं आहे। मी त्या खंडणी प्रकरणात कुठल्याही खंडणी प्रकरणात नाही। आजही माझं त्या आवाडा कंपनीला काम चालू आहे। जर मी त्या खंडणी प्रकरणात असतो तर आवाडा कंपनीने आतापर्यंत माझं ते काम काढून घेतलं असतं आणि 25 दिवसात माझं नाव पण घेतलं असतं। वाल्मी कार्डांशी माझं कसलाही संबंध नाही। माझं धनंजय मुंडे साहेबांशी कधी काम असेल तर मी त्यांना भेटतो, नाहीतर त्याचं कधीच नाही। ते पण 1 ते 2 वेळेस भेटलेले आतापर्यंत मी त्यांना कामासाठी। मी भेटलेलो नाही कोणी सर। वाल्मी कार्डांची त्यांचं माझं कधीही फोनवर बोलणं झालेलं नाही। मी एक पवार साहेबाच्या गटाचा पदाधिकारी आहे। माझा जिल्हा वेगळा आहे, त्यांचा जिल्हा वेगळा आहे, त्याच्यामध्ये खंडणी गोळा करायचा प्रश्नच येत नाही। याच्यामध्ये मी पोलिसांच्या प्रत्येक चौकशीला सामोरं जायला तयार आहे। मला काही नाही, माझं लोकेशन निघणार नाही, माझं कुठलंही कॉल डिटेल निघणार नाही, कारण मी ह्या प्रकरणात नाहीये। नाही, कुठलाच कॉल नाही ह्या प्रकरणात कुठलाच कॉल नाही। त्याच्या आधीही माझा कुठला कॉल नाहीये तुमचा। नाही, वाल्मी कार्डांशी माझं कधी बोलणं नाही किंवा कधी भेट नाही। नाही, बैठक नाही झालेली माझी कधी। त्यांचं कुणीतरी त्यांना चुकीची माहिती देते। जर माझं त्यांचे संबंध असते तर आज मी तुम्हाला एकच प्रश्न करतो की आज 25 दिवस झालं की ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मी जर त्या खंडणीमध्ये असेल तर खंडणी वाल्मी कार्डावर गुन्हा दाखल करू शकते, तर माझ्यावर बी करू शकत होती ना। मी एवढा मोठा नाहीये ना। आज माझं कुठलं नाही, आज पण माझं काम तिथं चालू आहे। आणि त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस माझा सुपरवायझर हा गुन्हा दाखल करायला सकाळ ते संध्याकाळपर्यंत बसून होता। त्या प्रकरणात सुद्धा माझं कोणाचं कॉन्टॅक्ट तुमच्याच माध्यमातून म्हणजे तुमच्या सुपरवायझर यांनी दाखल केलाय? हो, माझ्या नाही, पहिल्यांदा खंडणीचा गुन्हा आमचा सुपर मारहाणीच्या प्रकरणात गेला होता तिथं, पण ते गुन्हा दाखल नाही केला। नंतर पुन्हा कंपनीच्या एका साहेबांनी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला। पण त्या दिवशी माझा सुपरवायझर हा सकाळ ते संध्याकाळपासून त्या कंपनीच्या साहेबाबरोबर गार्ड बरोबर दिवसभर बसून होता। माझ्यावर 2 वर्षापूर्वी गोळीबार झाला होता, माझ्या गाडीवर फायरिंग झाली होती, त्याचा मी अज्ञात रिपोर्ट केला होता। त्याचा अजूनही कुठला पुरावा नाही भेटलेला आणि ती केस अजून कोर्टात चालू आहे। आणि दुसऱ्या नंतर 2-3 वेळेस माझ्यावर गावात येऊन कुख्यात गुंड निलेश गायवानी त्याची मला धमकी दिलेली आहे जीव मारण्याची। त्याची सुद्धा NC दाखल केलेली, अर्ज केलेले पोलीस स्टेशनला, FIR सुद्धा पोलीस स्टेशनने घेतलेलं नाही। आणि मी 2 वर्षापासून संरक्षण मागतो। अजून 2 वर्षापासून मला 4 ते 5 वेळेस हल्ले होऊन माझ्यावर संरक्षण भेटलेलं नाही ना। असेल तर त्यांनी दाखवा ना पुरावा, त्यात काही तथ्य नाही म्हणून तर ती पुरावा दाखवणार ना। जर असेल तर त्यांनी पुरावा दाखवा, आणि जर याच्यात काही तथ्य असेल तर ते पोलीस स्टेशनला मी तर काय जे असेल त्यांना पोलिसांनी बोलवल्यावर मी तिथं पूर्ण सहकार्य करेन, जे आहे ते मी सगळं पूर्ण डिटेल त्यांना देईन। कुणीतरी त्यांना मिसगाईड चुकीची माहिती देत आहे। ह्या प्रकरणाशी माझा संबंध नाही। मी त्यांच्या पक्षाचं DM धनंजय मुंडे साहेबांच्या पक्षाचं काम करत नाही। मी आहे जवळजवळ 2 वर्ष झालं, म्हणजे राजकारणात 5 वर्ष झालं। ज्यावेळेस पक्ष एकत्र होता त्यावेळेस सोबत काम होतो, त्याच्यानंतर जसा गट चेंज झाला त्या दिवसापासून मी पवार साहेबांचं काम करतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।